सोलापूरचे उत्पन्न वाढवण्याच्या नावाखाली शहरातील मोक्याच्या 7 जागा व्हीओटी तत्वावर देण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडने या निर्णयाला तीव्र विरोध करून 4 हुतात्मा पुतळ्यासमोर महानगरपालिका भाड्याने देणार आहेत का असा बॅनर लावून महानगरपालिका महापौर व सर्व पदाधिकारी यांना सोलापूर महानगरपालिकेची उत्पन्न वाढवण्यासाठी शहरातील मोक्याच्या जागा भाड्याने देण्याच्या निर्णयाचा तीव्र निषेध केला आहे। महानगरपालिकेच्या मालकीच्या महत्त्वाच्या जागा दीर्घ काळासाठी खासगी विकासकांच्या ताब्यात देण्याऐवजी त्या जागांचा उपयोग महानगरपालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी पारदर्शक पद्धतीने करावा अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली आहे। सोलापूरचे उत्पन्न वाढवण्याच्या नावाखाली मोक्याच्या जागा बीओटी वर देणार असाल तर उद्या सोलापूर महानगरपालिकाच भाड्याने देणार का असा थेट सवाल संभाजी ब्रिगेडने महानगरपालिका प्रशासनाला केला आहे। जर महानगरपालिका पदाधिकाऱ्यांचा हेतू सोलापूर महानगरपालिकेचे उत्पन्न वाढीसाठी असेल तर सर्वात प्रथम त्यांनी महानगरपालिकेच्या गाड्या, कॉर्पोरेट ऑफिस, मानधन व इतर सुखसोयींचा त्याग करावा। त्यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, वकील आघाडी जिल्हाध्यक्ष गणेश कदम, जिल्हा उपाध्यक्ष फिरोज सय्यद, जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले, सचिव रमेश चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश डोंगरे, जिल्हा कार्याध्यक्ष इर्शाद नागोरे, शहर उपाध्यक्ष प्रशांत देशमुख, उद्योग आघाडीचे शहराध्यक्ष संतोष सुरवसे, रामेश्वर सोडके आदी उपस्थित होते। या सोलापुरातील मोक्याची जागा विकणाऱ्यांचा, या सोलापुरातील मोक्याची जागा भाड्याने देणाऱ्यांचा धिक्कार असो, धिक्कार असो, महानगरपालिके प्रशासनाचा धिक्कार असो। भ्रष्टाचाराचं केंद्र बनलेली आपली सोलापूर महानगरपालिका ही नावाजलेली महानगरपालिका म्हणून ओळखली जाते, स्मार्ट सिटी म्हणून महानगरपालिकेला ओळखली जाते। अशा महानगरपालिकेचे पदाधिकारी म्हणजे महापौर असू दे, सभागृह नेते असू दे किंवा इतर अनेक कोणतेही पदाधिकारी असू दे, त्यांनी सोलापुरातील अत्यंत महत्त्वाच्या मोक्याची जागा आपल्या कोणातरी नातेवाईकाला हित संबंधितांना नाममात्र भाड्याने देण्याचा घाट घातलेला आहे। त्या निर्णयाचा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही या 4 हुतात्म्याच्या पुतळ्याखाली आज स्वतंत्रतेने आंदोलन करीत आहोत। त्या निर्णयाचा निषेध करत आहोत। तात्काळ त्यांनी हा निर्णय मागं घेण्यात यावा, कारण सोलापुरातील काही मोक्या जागा शिल्लक आहेत, ते नागरिकांच्या महानगरपालिकेच्या मालकीच्या आहेत, त्यांच्या बापाच्या मालकीच्या नाहीत। त्यामुळे त्यांना असा कुठलाही निर्णय घेता येत नाही। त्यांनी म्हणते सोलापूरच्या विकासासाठी आम्ही हा निर्णय घेत आहोत। जर तुम्हाला खरंच सोलापूरचा विकास करण्याचं एवढी खुमखुमी असेल तर तुम्ही सर्वप्रथम पहिल्यांदा महानगरपालिकेच्या जे 4 चाकी गाड्या आहेत, कॉर्पोरेट ऑफिस आहेत किंवा तुमचं मानधन आहे, त्याचा पहिले त्याग करा, तरच आम्ही म्हणू की तुम्हाला सोलापूरच्या प्रश्नाबाबत जागृत आहेत, काळजी आहेत। आज स्वतंत्र होऊन 80 वर्ष झाली तरी महानगरपालिकेला मूलभूत सुविधा देता येत नाही, पाणी नाही, दिवेबत्ती नाही, उत्तम रस्ते नाहीत। असे असताना सोलापूर महानगरपालिकाची जागा विकून खाण्याचं काम हे पदवी करत आहेत। त्यामुळं भविष्यात जर जागा कमी पडल्या तर महानगरपालिका सुद्धा भाड्याने देऊन किंवा भविष्यात विकल्याशिवाय हे पदाधिकारी राहणार नाहीत। त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी हे आंदोलन घेतलेलं आहोत। तरी तुम्ही तुमचा निर्णय तात्काळ रद्द करावा, कारण ह्या ज्या मोकळ्या जागा आहेत ते नागरिकांसाठी आहेत, काही गार्डनसाठी आहेत, काही शाळेसाठी राखीव आहेत। तुम्हाला विकायचं असेल तर पहिले तुमचं घरदार विका, मग महानगरपालिकेच्या मालकीची जागा विका।